हॅलो फ्रेंड्स, आज थोडं डेटाबेस कनेक्टिव्हिटीवर बघूया. ASP.NET मध्ये डेटाबेस कनेक्टिव्हिटी आहे. C# मध्ये वापरता येईल कन्सेप्ट आणि ASP.NET मध्ये वापरता येईल कन्सेप्ट. सिमिलर कन्सेप्ट आपल्याला दोन्हीकडे यूज करता येते. मुळात डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी आपल्याला काय लागतं? पहिलं जे आहे ते आपल्याला डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी एक नेमस्पेस लागेल. नेमस्पेस घेण्याच्या अगोदर डेटाबेस कनेक्टिव्हिटी आपल्याला दोन प्रकारे करता येईल. एक तर आपण MS ॲक्सेसचा डेटाबेस वापरून डेटाबेस कनेक्टिव्हिटी करूया, किंवा मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर वापरून डेटाबेस कनेक्टिव्हिटी करूया. याही व्यतिरिक्त आणखी 3 प्रकार आपल्याला डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी वापरता येतात, पण ते आपण या सेशनमध्ये नाही, पुढच्या सेशनमध्ये घेऊया. आजच्या सेशनमध्ये आपण MS ॲक्सेस रिलेटेड डेटाबेस कनेक्टिव्हिटी आयडेंटिफाय करू आणि पॅरलली आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटी SQL सर्व्हर वापरून कसं करायचं ते बघूया. ठीक आहे. तर डेटाबेस कनेक्टिव्हिटी करण्यासाठी जे आपल्याला नेमस्पेसेस लागतात त्यापैकी पहिला नेमस्पेस आपल्याला लागतोय. त्या नेमस्पेस आहे सिस्टम डॉट डेटा डॉट OLEDB नावाचा नेमस्पेस लागतो. एक सिस्टम डॉट डेटा डॉट OLEDB नेमस्पेस आहे. आणि हा नेमस्पेस इन्क्लूड करून घेण्यासाठी आपल्याला एक कीवर्ड वापरावा लागतो. त्या कीवर्डचं नाव आहे युजिंग नावाचा कीवर्ड आपण वापरूया. म्हणजे आपलं स्टेटमेंट आलं युजिंग सिस्टम डॉट डेटा डॉट OLEDB. आता हा जो OLEDB नेमस्पेस आहे, हा OLEDB नेमस्पेस आपण जे वापरतो, ह्या नेमस्पेस अंडर मल्टिपल क्लासेस येतात. ऑफकोर्स OLEDB दिल्यानंतर सेमिकोलन हा लागतोच, कारण सेमिकोलन एंड ऑफ द स्टेटमेंट सांगतं. आता ह्या OLEDB नेमस्पेस अंडर जे वेगवेगळे क्लासेस येतात त्या क्लासेस बद्दल थोडंसं डिस्कशन घेऊया. अंडर OLEDB नेमस्पेस पहिला क्लास येतो, त्या क्लासचं नाव आहे, क्लास चालू होईल ऑब्वियसली OLEDB या नावाने. OLEDB नेमस्पेस अंडर मेजर क्लासेस हे OLEDB ह्या नावाने चालू होतात. मग OLEDB पासून चालू करूया. OLEDB त्यानंतर क्लासचं नाव आलं कनेक्शन CONNECTION. OLEDB कनेक्शन नावाचा क्लास. हा जो क्लास आहे, हा क्लास आपल्याला डेटाबेस कनेक्टिव्हिटी करण्यासाठी वापरण्यात येतो. क्लिअर? त्याच्यानंतर दुसरा क्लास आपण ह्याच्यासोबत युटिलाइज करूया. त्या क्लासचं नाव आहे OLEDB कमांड नावाचा क्लास, COMMAND OLEDB कमांड. हा जो क्लास आहे OLEDB कमांड, हा क्लास स्पेसिफिकली ज्या क्वेरीज आहेत त्या म्हणजे उदाहरणार्थ तुमची इन्सर्ट क्वेरी आहे, त्यानंतर तुमची अपडेट क्वेरी आहे, नंतर तुमची डिलीट नावाची क्वेरी आहे. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्वेरीज रन करण्यासाठी आम्ही क्लास वापरतो OLEDB कमांड नावाचा क्लास. रादर दॅन इन्सर्ट अपडेट डिलीट आम्हाला याच्यासोबत सिलेक्ट क्वेरी स्पेसिफाय करता येते, पण आम्ही फोकस सिलेक्ट क्वेरीवर सध्या देणार नाहीयेत. आम्हाला डेटा इन्सर्ट करायचा आहे, डेटा अपडेट करायचा आणि डेटा डिलीट करायचा. मग त्यासाठी आम्ही क्लास वापरतो OLEDB कमांड नावाचा क्लास. OLEDB कमांड अंदर आम्ही वेगवेगळ्या कमांड SQLच्या फायर करणार आहोत, इन्सर्ट क्वेरी फायर करणार आहोत, अपडेट क्वेरी फायर करणार आहोत आणि डिलीट क्वेरी फायर करणार आहोत. ओके. ह्यानंतर अजून एक क्लास आम्ही याचा युटिलाइज करणार आहोत. त्या क्लासचं नाव आहे OLEDB डेटा अडॅप्टर नावाचा क्लास. हा जो डेटा अडॅप्टर नावाचा क्लास आहे, हा क्लास तुमच्या टेबलमधनं रेकॉर्ड फेच करण्यासाठी युटिलाइज केला जाईल. ओके. मग ह्या पद्धतीनं OLEDB अंडर आम्ही हे 3 क्लासेस युटिलाइज करतोय. क्लिअर? पहिला क्लास पुन्हा एकदा OLEDB कनेक्शन, दुसरा क्लास OLEDB कमांड आणि तिसरा क्लास जो आहे तो OLEDB डेटा अडॅप्टर. असे 3 क्लासेस आम्ही OLEDB अंडर यूज करणार आहोत. जर आम्ही SQL सर्व्हर वापरत असू तर SQL सर्व्हर वापरत असताना आम्हाला जे नेमस्पेस यूज करावा लागणार आहे तो नेमस्पेस असा आहे. आम्ही SQL सर्व्हरसाठी नेमस्पेस बघूया. नेमस्पेस आहे सिस्टम डॉट डेटा डॉट SQL क्लायंट नावाचा नेमस्पेस आहे. ओके.
system.data.sql client. हा जो SQL क्लायंट नावाचा नेमस्पेस आहे, हा नेमस्पेस स्पेसिफिकली जो मायक्रोसॉफ्टचा प्रोप्रायटरी डेटाबेस आहे MS SQL सर्व्हर, ह्या प्रोप्रायटरी डेटाबेस सोबत कनेक्टिव्हिटीसाठी हा क्लास वापरला जातो आणि ह्या क्लासमध्ये हा नेमस्पेस वापरला जातो आणि अंडर दिस नेमस्पेस जे क्लासेस आम्ही यूज करणार आहोत ते क्लासेस बघूया. याच्या अंडर पहिला क्लास आम्ही वापरणार आहोत जो चालू होईल SQL या वर्डनी. ओके, SQL या वर्डनी, आणि क्लासचं नाव आहे SQL कनेक्शन नावाचा क्लास. अगेन जसं OLEDB ह्या क्लासमध्ये आम्ही युटिलाइज करत होतो कनेक्टिव्हिटी, त्याच पद्धतीनं SQL कनेक्शन नावाचा क्लास सुद्धा आम्ही कनेक्टिव्हिटीसाठी इम्प्लिमेंट करूया. त्याच्यानंतरचा क्लास यूज होणार आहे, त्या क्लासचं नाव आहे SQL कमांड नावाचा क्लास. OLEDB कमांड क्लास आम्ही कशासाठी वापरत होतो? ऑब्वियसली इन्सर्ट, डिलीट, अपडेट ह्या क्वेरीज रन करण्यासाठी. मग तसंच इथला सुद्धा SQL कमांड नावाचा क्लास कशासाठी वापरला जाईल तर इन्सर्ट, अपडेट, डिलीट ह्या प्रकारच्या ज्या क्वेरीज आहेत ह्या क्वेरीज रन करण्यासाठी हा क्लास वापरला जातो. आणि आणखी एक क्लास जो आम्ही इथं रेफर करणार आहोत त्या क्लासचं नाव आहे SQL डेटा अडॅप्टर नावाचा क्लास. हा जो डेटा अडॅप्टर नावाचा क्लास आहे, हा डेटा अडॅप्टर नावाचा क्लास जसा OLEDBचा डेटा अडॅप्टर आहे त्याच पद्धतीनं SQLचा डेटा अडॅप्टर आहे, जो रेकॉर्ड फेच करून आपल्यापर्यंत घेऊन यायचं काम करतो. क्लियर? मग ह्या पद्धतीने वेगवेगळे क्लासेस आम्हाला युटिलाइज करायचे. बेसिक फंक्शनॅलिटीज जी आहे ते बेसिक फंक्शनॅलिटी दोन्हीही क्लासेसची सेम आहे, दोन्ही नेमस्पेसेस आपण वापरतोय, फक्त नेमस्पेस डिफरंट कशासाठी केला. हा जो SQL क्लायंट नावाचा नेमस्पेस आहे, हा नेमस्पेस स्पेसिफिकली कशासाठी वापरला गेला तर मायक्रोसॉफ्ट प्रोप्रायटरीचा जो SQL सर्व्हर आहे MS SQL सर्व्हर त्यासाठी, आणि OLEDB नावाचा जो नेमस्पेस आहे हा कशासाठी वापरला आम्ही तर हा MS Access चा जो डेटाबेस आहे त्या MS Access डेटाबेसला कनेक्टिव्हिटी करण्यासाठी आम्ही हा क्लास युटिलाइज केलेला आहे. तर ह्या पद्धतीने आम्हाला हे वेगवेगळे क्लासेस युटिलाइज करता येतील. ओके, मग एक छोटासा आपण प्रोग्राम कसा लिहावा त्याबद्दल थोडंसं डिस्कशन घेऊया. आता एकदा क्लासेसची कॉन्सेप्ट आमच्या लक्षात आली आणि नेमस्पेसेस आमच्या लक्षात आले की मग आता प्रोग्राम लिहिणं आम्हाला सोपं जाईल. लेट अस सपोज माझ्याकडे ऍक्सेसचा डेटाबेस प्रिपेअर्ड आहे, रेडी आहे. ओके, मग त्या ऍक्सेसच्या डेटाबेस सोबत कनेक्टिव्हिटी करायची. मी फक्त बेसिक थीम सांगतोय कशा पद्धतीने आम्हाला डेटाबेस कनेक्टिव्हिटी करायची आणि इन्सर्ट क्वेरी आम्ही कशा पद्धतीने रन करावी एवढं आजच्या सेशन मध्ये बघूया. ओके, आणि कनेक्शन स्ट्रिंग कशी प्रिपेअर करायची हे मी पुढच्या सेशन मध्ये तुम्हाला दाखवतो. तर आजच्या सेशन मध्ये आपण काय बघूया, बेसिक थीम कशा पद्धतीने आपल्याला वर्कआउट करायचं आहे. फाईन. मग पहिल्या स्टेप मध्ये आम्हाला काय लागेल, आम्हाला नेमस्पेस इन्क्लूड करून घ्यावं लागेल. ओके, मग नेमस्पेस इन्क्लूड करून घेण्यासाठी आम्ही लिहिलं कीवर्ड युजिंग नावाचा कीवर्ड घेतला. हा युजिंग नावाचा कीवर्ड तुमच्या C# मध्ये चालतोय. सेम युजिंग नावाचा कीवर्ड आम्ही ASP.NET मध्ये पण C# ॲज अ बॅकएंड म्हणून यूज करणार आहोत. इव्हेंट हँडलिंग साठी तिथं पण आम्ही सेम कीवर्ड वापरणार आहोत, युजिंग नावाचा कीवर्ड. सो युजिंग नेमस्पेस आहे, नेमस्पेस चालू होतोय सिस्टम या नावाने, युजिंग सिस्टम. त्यानंतर डॉट देऊया, त्यानंतर सब नेमस्पेस आहे डेटा. या सब नेमस्पेस मध्ये अजून एक नेमस्पेस येणार आहे OLEDB या नावाने, सेमिकोलॉन. त्याच्यानंतर आम्हाला आमचे क्लासेस रेफर करायचे. सो बिफोर रेफरिंग द क्लास इथं काय होतंय ASP.NET मध्ये जेव्हा तुम्ही कोड बिहाइंड मॉडेल मध्ये जाताय ना, मग कोड बिहाइंड मॉडेल जसं आम्ही मागच्या सेशन मध्ये बघितलं कोड बिहाइंड मॉडेल, मग त्या पद्धतीने आता कोड बिहाइंड मॉडेल जेव्हा आम्ही रेफर करतो, कोड बिहाइंड मॉडेल रेफर केले असताना या कोड बिहाइंड मॉडेल मध्ये आम्हाला एक स्टेटमेंट लिहून आलेलं दिसतं. ते स्टेटमेंट आहे पार्शियल. म्हणजे पार्शियल ऍक्च्युअली हे पब्लिक या कीवर्डने चालू होतं. आम्ही पुन्हा एकदा लिहूया, तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. कीवर्ड चालू होईल पब्लिक नावाचा PUBLIC, त्यानंतर कीवर्ड येईल पार्शियल आणि पार्शियल कीवर्ड नंतर क्लास नेम येणार आहे. फॉर एक्झाम्पल क्लास नेम आहे लॉग इन आणि लॉग इन नंतर कोलन सिम्बॉल येतो. कोलन सिम्बॉल नंतर इथं
इनहेरिटन्स केलं जातं एक क्लास देऊन. त्यानंतर कर्ली ब्रेसेस ओपन होईल. आता आम्हाला OLEDB चे क्लासेस यूज करायचे आहेत. आम्ही OLEDB चे क्लासेस वापरूया. OLEDB चा कनेक्शन नावाचा क्लास. या कनेक्शन क्लासचा आम्ही एक व्हेरिएबल बनवला CONN या नावाने. ठीक आहे. मग आम्ही आणखी एक क्लास वापरूया OLEDB चा कमांड नावाचा क्लास आणि ह्या कमांड क्लासचा एक व्हेरिएबल बनवला आम्ही CMD या नावाने. दोन व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत दोन क्लासेसचे, OLEDB कनेक्शनचा CONN, OLEDB कमांडचा CMD. हे कुठे लिहिलंय? कुठलीही इव्हेंट चालू व्हायच्या अगोदर तुम्ही जो क्लास डिक्लेरेशन झालाय त्या क्लास डिक्लेरेशन इमिडिएटली आम्ही दोन व्हेरिएबल्स डिक्लेअर केलेत. त्यानंतर तुमचा जो वेब पेज आहे त्या वेब पेजची लोड इव्हेंट येते. लेट मी क्लिअर वन थिंग, कुठलाही इव्हेंट जो आहे हा ऑलवेज कोणत्या कीवर्डने चालू केला जाईल तर हा इव्हेंट तुमच्या C# मध्ये असेल किंवा ASP.NET मध्ये असेल तो चालू होतो प्रोटेक्टेड या ऍक्सेस स्पेसिफायरने. मग आला प्रोटेक्टेड नंतर मेथड आहे म्हणून रिटर्न टाइप आला void. ठीक आहे. मग पेजची लोड इव्हेंट आहे म्हणून आलं पेजचं लोड इव्हेंट. या पेज लोड इव्हेंटला दोन आर्ग्युमेंट्स असतात. एक आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट सेंडर या नावाने आणि दुसरा आर्ग्युमेंट इव्हेंट ERGS या नावाने. पहिला ऑब्जेक्ट सेंडर आणि दुसरा आर्ग्युमेंट इव्हेंट ERG. फर्स्ट आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट सेंडर, सेकंड आर्ग्युमेंट इव्हेंट ERG असे दोन आर्ग्युमेंट्स प्रत्येक इव्हेंटला मॅन्डेटरी येतात. मग ह्या तुमच्या पेज लोड इव्हेंट मध्ये आम्हाला लिहायचंय. ठीक आहे. मग पेज लोड इव्हेंट मध्ये आम्ही काय लिहूया? पेज लोड इव्हेंट मध्ये आम्ही लिहायला चालू केला जो आम्ही कनेक्शनचा ऑब्जेक्ट क्रिएट केला होता त्याच्यापासून एक इन्स्टन्स क्रिएट करू. या इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी आम्ही लिहिलं CONN इज इक्वल टू न्यू कीवर्ड वापरला. न्यू कीवर्ड हा तुमच्या C# चा कीवर्ड आहे जो ऑब्जेक्ट इन्स्टन्शिएट करायचं काम करतो म्हणून लिहिला CNN इज इक्वल टू न्यू. क्लासचं नाव OLEDB कनेक्शन. क्लिअर. त्यानंतर राउंडेड ब्रॅकेट ओपन करा. राउंडेड ब्रॅकेट ओपन करून @ सिम्बॉल लिहा कंपल्सरी. @ सिम्बॉल लिहा. @ सिम्बॉल लिहून डबल कोटेशन मध्ये तुमची जी कनेक्शन स्ट्रिंग आहे ही कनेक्शन स्ट्रिंग या ठिकाणी स्पेसिफाय करा. डबल कोटेशन क्लोज करून ब्रॅकेट क्लोज करून सेमीकोलन द्या. आता इथे जी कनेक्शन स्ट्रिंग येणार आहे ही कनेक्शन स्ट्रिंग कशी बिल्ड करायची हे आपण पुढच्या सेशन मध्ये मी दाखवणारच आहे. ठीक आहे. पण इनिशियली आम्ही इथं आता काय लिहिणार आहोत? कनेक्शन स्ट्रिंग लिहिणार आहोत. कनेक्शन स्ट्रिंग लिहिल्यानंतर तुमचा जो कनेक्शन आहे ह्या कनेक्शनला ओपन करा. कनेक्शनला ओपन करण्यासाठी ओपन नावाची मेथड आहे तुमच्या OLEDB कनेक्शन क्लासची. ओपन नावाची मेथड आहे. ओपन नावाची मेथड कॉल करा. कनेक्शन डॉट ओपन या पद्धतीने तुमचं कनेक्शन काय होईल? ओपन होईल. म्हणजे तुमचं डेटाबेस कनेक्टिव्हिटी झालं. एवढंच लिहून जर तुम्ही ऍप्लिकेशन रन केलं, आम्ही इथं पेज लोड इव्हेंट आमची कंप्लीट केली. ओके, आमची पेज लोड इव्हेंट टर्मिनेट झाली. एवढंच लिहून जर तुम्ही ऍप्लिकेशन रन केलं, ऍप्लिकेशन रन केल्यानंतर जर ब्राउझरवर कुठलाही रेड मार्क आला नाही किंवा तुमचं ऍप्लिकेशन ॲबनॉर्मल टर्मिनेट झालं नाही, इट मीन्स दॅट तुमची डेटाबेस कनेक्टिव्हिटी सक्सेसफुल झालेली आहे. ओके, वन्स डेटाबेस कनेक्टिव्हिटी इज सक्सेस, मग तुम्हाला रेकॉर्ड इन्सर्ट करायचं आहे. नाउ जॉब इज व्हेरी सिंपल. रेकॉर्ड इन्सर्ट करणे. रेकॉर्ड इन्सर्ट करण्यासाठी समजा आमच्याकडे एक बटन कंट्रोल अवेलेबल आहे. ठीक आहे ना. मग त्या बटन कंट्रोलची इव्हेंट आम्हाला वापरायची आहे. कारण बटनवर क्लिक केल्यानंतर आम्ही टेक्स्ट बॉक्स मध्ये जे टाईप केलेलं आहे हे सगळं कुठं जायला पाहिजे? आमच्या डेटाबेस मध्ये जाऊन पडायला पाहिजे. मग त्या अनुषंगाने आम्हाला जर बटन कंट्रोलची इव्हेंट एक्झिक्यूट करून घ्यायची असेल तर बटन कंट्रोलची इव्हेंट एक्झिक्यूट करून घेण्यासाठी आम्ही बटन कंट्रोलची इव्हेंट तयार करून घेतली. इव्हेंट कशी आली?
पुन्हा एकदा आला PROTECTED प्रोटेक्टेड कीवर्ड, त्याच्यानंतर आला व्हॉइड कीवर्ड, कारण मेथड आहे ना, इव्हेंट आहे, इव्हेंट म्हणजे काय, मेथडच आहे, एक प्रकारचं फंक्शन आहे आणि हे फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करणार नाहीये म्हणून काय आलं, व्हॉइड आलं, प्रोटेक्टेड व्हॉइड. बटन कोणता आहे, माझा बटन आहे BTN ऍड या नावाने, याची क्लिक इव्हेंट आहे म्हणून _CLICK क्लिक, आणि इव्हेंट आहे म्हणून ह्या इव्हेंटला सुद्धा 2 आर्ग्युमेंट असतात. जसं मी फॉर्म लोड इव्हेंट बद्दल बोललो, हा तुमचा जो फॉर्म लोड इव्हेंट आहे, ह्या फॉर्म लोड इव्हेंटला आपण 2 आर्ग्युमेंट दाखवले, पहिला आर्ग्युमेंट आणि दुसरा आर्ग्युमेंट. पहिल्या आर्ग्युमेंटला काय म्हणालो, ऑब्जेक्ट सेंडर आहे, आणि दुसऱ्या आर्ग्युमेंटला आपण काय म्हणालो, इव्हेंट ARGS आहे. तसं इथं सुद्धा आमच्या क्लिक इव्हेंटला 2 आर्ग्युमेंट मॅन्डेटरी येतातच. ASP.NET मध्ये कुठल्याही कंट्रोलची जर तुम्ही इव्हेंट ओपन केलो तर त्या इव्हेंटला 2 आर्ग्युमेंट येतात, पहिला आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट सेंडर आणि दुसरा आर्ग्युमेंट इव्हेंट ARGS. ठीक आहे, मग ही तुमची बटनची इव्हेंट ओपन झाली. आता ह्या बटनच्या इव्हेंट मध्ये आम्हाला रेकॉर्ड इन्सर्ट करण्याचा कोड लिहायचा आहे. मग रेकॉर्ड इन्सर्ट करण्यासाठी आम्ही जो क्लास घेतला होता बघा, आम्ही कोणता क्लास वापरला होता, आम्ही वापरलो होतो OLEDB कमांडचा CMD नावाचा ऑब्जेक्ट, हो ना. मग हा जो OLEDB कमांडचा CMD नावाचा ऑब्जेक्ट आहे ना, ह्याचा इन्स्टन्स क्रिएट करूया. कुठे इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे, बटनच्या क्लिक इव्हेंट वर. सो कम ओव्हर अगेन, आमच्या बटनचं क्लिक इव्हेंट आलं, याच्यामध्ये आम्ही त्याचा इन्स्टन्स क्रिएट करतो. इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी लिहिलं CMD = न्यू कीवर्ड, आणि मग आम्ही लिहिलं OLEDB च कमांड नावाचा क्लास, आणि राउंडेड ब्रॅकेट देऊन सेमीकोलन दिला. ऑब्जेक्ट क्रिएट झाला. ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर ह्या कमांड क्लासच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आम्हाला वापरायच्या. त्या प्रॉपर्टीज कशासाठी लिहिल्या जातील, तर त्या प्रॉपर्टीज कमांड टेक्स्ट देणे, ऍक्टिव्ह कनेक्शन कोणतं आहे ते स्पेसिफाय करणे, कमांड रन करण्यासाठीचे मेथड कॉल करणे, एवढ्या गोष्टी आम्हाला लिहायच्यात. ठीक आहे, मग ह्या गोष्टी लिहिण्यासाठी आम्ही लिहिला कमांडचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. कमांडचा ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर पुढे आम्हाला काय करायचंय, तर कमांड ऑब्जेक्ट सोबत कनेक्शन कोणतं वापरायचंय ते सांगायचंय. मग त्यासाठी आम्ही लिहिलं CMD डॉट, त्याची प्रॉपर्टी कॉल केली, कनेक्शन नावाची प्रॉपर्टी. या कनेक्शन नावाच्या प्रॉपर्टीला आम्ही व्हॅल्यू असाइन करणार आहोत. काय व्हॅल्यू असाइन करायची आहे, जे कनेक्शन आम्ही ओपन करून ठेवलंय ना, कनेक्शन कोणत्या ऑब्जेक्ट सोबत ओपन करून ठेवलंय, CONN सोबत. मग कमांड कोणत्या कनेक्शनवर काम करणार आहे, CONN वर काम करणार आहे. मग कमांड डॉट कनेक्शन = काय द्यावं लागेल, CONN द्यावं लागेल. मग कमांड डॉट कनेक्शन = काय केला, CONN देऊन सेमीकोलन दिला. वेअर CONN इज युअर ऍक्टिव्ह कनेक्शन विच इज क्रिएटेड इन द फॉर्मच्या लोड इव्हेंट मध्ये. कळालं. त्याच्यानंतर इथं पुन्हा लिहिलं CMD डॉट कमांड टेक्स्ट नावाचं प्रॉपर्टी कॉल केलं, आणि ह्या कमांड टेक्स्ट प्रॉपर्टीला आम्हाला काय द्यायचंय, तर आम्हाला द्यायचंय इन्सर्ट क्वेरी लिहून द्यायची आहे. सोपी पद्धत. इन्सर्ट क्वेरी लिहायची, डबल कोटेशन मध्ये लिहा इन्सर्ट इनटू टेबल नेम आहे उदाहरणार्थ STUD. व्हॅल्यूज आम्हाला टाकायच्यात. मग कीवर्ड आला क्वेरीचा व्हॅल्यूज नावाचा. काय व्हॅल्यूज टाकायच्यात, ब्रॅकेट ओपन केला, पहिली व्हॅल्यू टाकायची 100, स्टुडंटचा ID नंबर, कॉमा, सिंगल कोटेशन मध्ये नेम ऑफ द स्टुडंट इज फॉर एक्झाम्पल RAJESH राजेश, सिंगल कोटेशन क्लोज, राउंडेड ब्रॅकेट क्लोज, डबल कोटेशन क्लोज, आणि सेमीकोलन. आमची इन्सर्ट क्वेरी आम्ही लिहून दिली. इन्सर्ट क्वेरी लिहून दिल्यानंतर आता ह्या क्वेरीला रन कर म्हणून सांगायचंय. ठीक आहे ना. मग क्वेरीला रन कर म्हणून सांगण्यासाठी आमचा जो कमांड क्लास आहे, ह्या कमांड क्लास सोबत एक मेथड कॉल केली जाते. मेथडचं नाव आहे एक्झिक्यूट नॉन क्वेरी.
मग ही मेथड आम्ही स्पेसिफाय करूया. मेथड लिहिलं cmd डॉट एक्झिक्यूट नॉन क्वेरी QUERY ही मेथड आहे म्हणून राउंडेड ब्रॅकेट्स आल्या. क्लिअर आहे. मेथड आहे म्हणून आम्ही काय दिलं त्याला राउंडेड ब्रॅकेट्स दिल्या. राउंडेड ब्रॅकेट दिल्या ओपनिंग क्लोजिंग वाली. आणि जो बटनचा इव्हेंट आम्ही चालू केला होता त्या बटन इव्हेंटला आम्ही टर्मिनेट करून टाकला. झालं. ऍप्लिकेशन रन केलं. ऍप्लिकेशन रन केल्यानंतर आम्ही जेव्हा बटनवर क्लिक करतो बटनवर क्लिक केल्यानंतर इमिडिएटली तुमच्या डेटाबेस मध्ये हा रेकॉर्ड इन्सर्ट केला जातो. लक्ष द्यायला लागलंय. मग आता जर मला डिलीट करायचं असेल तर रेकॉर्ड सोपी पद्धत. इथं जे आम्ही इन्सर्ट क्वेरी लिहिली आहे ना ह्या इन्सर्ट क्वेरीच्या ऐवजी काय लिहावं डिलीट क्वेरी लिहावी. आम्हाला रेकॉर्ड अपडेट करायचा असेल तर इथं जे आम्ही इन्सर्ट क्वेरी किंवा डिलीट क्वेरी लिहिणार आहोत ना त्याच्या ऐवजी काय लिहावं अपडेट स्टेटमेंट लिहावं. एसक्यूएल ची क्वेरी अपडेट अपडेट टेबल नेम हो ना अपडेट टेबल नेम सेट फील्ड नेम इज इक्वल टू व्हॅल्यू. ही जी क्वेरी लिहितो ना अपडेटची ही क्वेरी कुठे लिहायची आहे इथं लिहायची आहे. कोणाला द्यायची आहे कमांड टेक्स्ट नावाच्या प्रॉपर्टीला द्यायची आहे. ओके तर कुठे द्यायचंय आम्हाला कमांड टेक्स्ट नावाच्या प्रॉपर्टीला असाइन करायचंय. म्हणजे हा जो लाईन ऑफ कोड आहे कुठून इथून हा जो एवढा लाईन ऑफ कोड आम्ही इम्प्लिमेंट करणार आहोत हा सगळा लाईन ऑफ कोड कॉमन राहणार आहे. कशासाठी रेकॉर्ड इन्सर्ट करण्यासाठी रेकॉर्ड डिलीट करण्यासाठी रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी. इव्हन आय से तुम्हाला तुमच्या डेटाबेसमध्ये जर एखादा टेबल क्रिएट करायचा असेल तर टेबल क्रिएट करण्यासाठी लागणारी क्वेरी जी आहे ती क्वेरी इथंच स्पेसिफाय करा तुमचा टेबल क्रिएट होतो. डेटाबेस मधला टेबल ड्रॉप करायचा आहे क्वेरी लिहा तुमच्या डेटाबेस मधला टेबल ड्रॉप होतो. म्हणजे तुमचा कमांड नावाचा जो क्लास आहे ना हा कमांड नावाचा क्लास किती स्ट्रॉंग आहे बघा. तुमच्या डेटाबेस मध्ये रेकॉर्ड इन्सर्ट टेबल मध्ये रेकॉर्ड इन्सर्ट करतोय तुमच्या टेबल मधला रेकॉर्ड डिलीट करतोय तुमच्या टेबल मधला रेकॉर्ड अपडेट करायला लागलाय. तुमच्यासाठी डेटाबेस मध्ये टेबल क्रिएट करायचं काम सुद्धा हा कमांड क्लास करतोय. एखादा क्रिएट केलेला टेबल जर तुम्हाला ड्रॉप करायचा असेल डिलीट करायचा असेल तर टेबल डिलीट करण्यासाठी सुद्धा जी क्वेरी तुम्ही एसक्यूएल प्रॉम्प्टवर लिहिता ना ती क्वेरी जर आम्ही आमच्या कमांड टेक्स्ट प्रॉपर्टीला असाइन केली कमांड क्लासच्या कमांड टेक्स्ट प्रॉपर्टीला तुमचा टेबल सुद्धा डिलीट होतो ड्रॉप होतो. एवढा स्ट्रॉंग आमचा OLEDB कमांड नावाचा क्लास आहे. ठीक आहे. मग ह्या पद्धतीनं आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या क्वेरीज रन करता येतील. मग आता ह्याच्यासाठी लागणारे डिटेल ऍप्लिकेशन जे आहे मग आमचा ASPX फॉर्म आम्ही कसा डिझाईन करावा. मग ASPX फॉर्म डिझाईन केल्यानंतर मग आम्ही कशा पद्धतीने डेटाबेस कनेक्टिव्हिटीला जावं हे मी पुढच्या सेशन मध्ये सांगणार आहे. तर पुढच्या सेशन मध्ये आपण पुन्हा भेटूया आणि ड्युरिंग दॅट सेशन आम्ही ASPX चा फॉर्म प्रिपेअर करूया. त्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही हा लाईन ऑफ कोड कसा इम्प्लिमेंट करावा ते आयडेंटिफाय करूया आणि मग तिथून आम्ही आमचं ऍप्लिकेशन कशा पद्धतीने रन होतं ते आयडेंटिफाय करूया. तर आजच्या सेशन मध्ये समअप घेऊया आणि समअप मध्ये आपण काय शिकलो आजच्या सेशन मध्ये. तर आजच्या सेशन मध्ये आम्ही फाइंड आउट केलो की आमच्याकडे दोन नेम स्पेसेस आहेत. एसक्यूएल क्लायंट जो प्रोप्रायटरी डेटाबेस मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सोबत काम करतो. OLEDB नावाचा नेम स्पेस आम्ही ऍक्सेस डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी वापरतोय. क्लासेस OLEDB कनेक्शन OLEDB कमांड OLEDB डेटा अडॅप्टर आणि इथं क्लासेस एसक्यूएल कनेक्शन एसक्यूएल कमांड एसक्यूएल डेटा अडॅप्टर. त्याच्यानंतर प्रोग्राम लिहिण्यासाठी आम्ही काय केलं नेम स्पेस ऍड करून घेतला युजिंग system.data.OLEDB. त्यानंतर तुमचा क्लास आला पार्शियल क्लास. क्लासमध्ये मग आम्ही दोन वेगवेगळ्या क्लासेसचे ऑब्जेक्ट बनवले. त्याच्यानंतर मग आम्ही फॉर्मच्या पेज लोड इव्हेंटला आलो. मग फॉर्मच्या पेज लोड इव्हेंटला येऊन त्या पेज लोड इव्हेंट मध्ये आम्ही कनेक्शनचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. कनेक्शन ओपन करून दिला. मग आम्ही बटनची क्लिक इव्हेंट लिहिली. बटनच्या क्लिक इव्हेंट मध्ये कमांडचा ऑब्जेक्ट केला. कनेक्शन स्पेसिफाय केलं.
त्यानंतर कमांड टेक्स्ट दिली, कमांड टेक्स्ट ही इन्सर्ट वाली असेल, डिलीट वाली असेल, अपडेट वाली असेल किंवा क्रिएट टेबल वाली असेल किंवा ड्रॉप टेबल वाली असेल. आणि मग ह्या सगळ्यांना रन करण्यासाठी आम्ही मेथड वापरली एक्झिक्यूट नॉन क्वेरी. ओके, मग ह्या पद्धतीनं आम्हाला डेटाबेस कनेक्टिव्हिटी वर्कआउट करता येतं. मग आपण पुढच्या सेशनला भेटूया आणि पुढच्या सेशनमध्ये आपण ASPX थ्रू डेटाबेस कनेक्टिव्हिटी बघूया. ठीक आहे, चलो, थँक्यू.